पिंगोळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे 1 मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावं, नाहीतर सरपंचांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पिंगोळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम उर्फ गुरु सडवेलकर आणि ग्रामस्थ यांनी केली आहे। बुधवारी सायंकाळी MIDC विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत सडवेलकर बोलत होते। पाझर तलावाच्या भोवती विकासकामार्फत 275 सदनिकांचा प्रकल्प होणार असून त्यामुळे सांडपाणी जाऊन पाझर तलावाचं पाणी भविष्यात दूषित होऊ शकतं। त्या विरोधात 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असून पिंगोळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी व्हावं असं आवाहन देखील सडवेलकर यांनी केलं आहे। जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी पिंगोळी ग्रामस्थांसह याबाबत बुधवारी सायंकाळी कुडाळ MIDC विश्रामगृह इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी मनसे जिल्हा प्रमुख धीरज परब, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर, चैतन्य खानोलकर, मिलिंद परब, दीपक राऊळ, चेतन राऊळ, अनंत धुरी, निरंजन राऊळ, दीपक गावडे, बाबाजी दळवी, वामन राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते। पाहुयात। आम्ही 1 तारीखला पाझर तलावासंदर्भात उपोषण करणार आहोत। पाझर तलावाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न खूप गंभीर असा आहे आणि जसा कुडाळचा विकास होतो आहे तसाच पिंगोळीचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे विकासक जे आहेत ते पिंगोळीच्या दिशेने वळलेले आहेत। आमच्या जे पाणी पुरवठ्याचे पाझर तलाव आहे त्या ठिकाणी विकासकांनी जमीन खरेदी करून गृह प्रकल्प उभारत आहेत। या पाझर तलावाच्या तिन्ही साईडला डोंगर असा भाग आहे आणि मध्यभागी असं तळ आहे। तळ्याचा एकूण सर्वे नंबर आहे तो 29 सर्वे नंबर आहे। 4 हेक्टर 63 गुंठे 20 आर असं क्षेत्र आहे। हे जिल्हा परिषद मालकीचं आहे आणि त्याच्या बाजूची जमीन आहे 28 आणि 28-2 हे जे आहेत हे विकासक आहेत आणि हे विकासक जे आहेत ते या 25 एकर क्षेत्रामध्ये 275 गृह प्रकल्प ते उभारत आहेत आणि एवढा गृह प्रकल्प उभारताना त्यांनी सांडपाण्याची जी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था कुठेच दिसत नाही आणि नैसर्गिक ह्याच्यामध्ये बघितलं आपण तर सांडपाणी हे सखल भागाकडे जाणार आहे आणि सखल भागामध्ये जे पाणी आहे ते पाणी दूषित होणार आहे। त्याशिवाय हे प्रकल्प उभारत असताना जमिनीची मोठ्या प्रमाणात उलथापालथ करणार आहात आणि त्यामुळे सुद्धा माती जाऊन पाण्याची क्षमता कमी होणार। पावसामध्ये मोठ्या प्रमाणात माती वाहून पाझर तलावामध्ये जाणार आहे, तो पण धोका उद्भवतो आहे। आणि त्याशिवाय जवळजवळ 30 ते 35 वर्ष या पाझर तलावामध्ये पिंगोळीची नळ पाणी योजना सुरू आहे आणि नळ पाणी सुरू असल्यामुळे त्या ठिकाणच्या भागामधून पाईपलाईन सुद्धा गेलेली आहे, ती पण ते डॅमेज होण्याची शक्यता आहे, नंतर बदलता पण येणार नाहीत आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पिंगोळीवासियांचं नुकसान होणार आहे। त्याशिवाय यासाठी पिंगोळी म्हणजे जे कर्मचारी आहेत नळ पाणी योजनेचे त्यांनी सुद्धा आपला रिपोर्ट दिलेला आहे की ही योजना झाल्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये नळ पाणी योजनेत काय काय नुकसान होणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी नमूद केलेलं आहे की आपण जी वीज वापरतात त्यामधूनच त्यांनी सुद्धा विकासकांनी सुद्धा वीज वाहिनी घेतलेली आहे आणि कोणत्याही प्रकारची कल्पना न देता त्यांनी वीज वाहिनी सुरू केलेली आहे। त्याशिवाय विकासकांनी आपण ह्या करतेवेळी पिंगोळी ग्रामपंचायत नळ पाणी योजनेची जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन सुद्धा उघडी पडलेली आहेत आणि पावसामध्ये किंवा त्यांनी खोदकाम केल्यामुळे जी माती आहे ती पावसामधून वाहून जाऊन तळ्यामध्ये जाणार आहेत आणि तळ्याची पाणी साठवण क्षमता कमी होणार आहे। आणि त्यांच्या जाहिरातीमध्ये बघितलं किंवा त्यांनी जे बॅनर लावलेले आहेत त्यामध्ये असं बघितलं की त्या तळ्याचा उपयोग ते बोटिंगसाठी करणार आहेत। अशा प्रकारचा हा रिपोर्ट ग्रामपंचायत नळ पाणी योजनेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। त्यानंतर जी ही आहे जागा आहे विकासकांची त्यानंतर ती राहिलेली जागा पाझर तलावाची आहे, ती पाझर तलावाची जागा म्हणजे जिल्हा परिषद जागा आहे। फक्त ते मालक आहेत, जिल्हा परिषद मालक आहेत, पण त्यामध्ये हे काम करणारे फक्त हे कोण आहेत, हे विकासक आहेत, त्याचा वापर करणारे हे विकासकच आहेत। मग त्याचा उपयोग आमच्यासाठी काहीच होणार नाही आणि पाणी दूषित पाणी या जवळजवळ 3000 नळ कनेक्शन आहेत
आणि जो 10-15 हजार लोक त्या नळ पाणी योजनेवर पाणी पित असतात. त्यानंतर त्यावेळी ज्यावेळी मोजणी झाली त्यावेळी सुद्धा ज्या हे बिल्डर्स आहेत त्यांनी आजूबाजूचे जे आहेत जमीनदार आहेत त्यांना लगत कब्जेदार त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता, म्हणजे काही जणांना दिलेत पण मुख्य जे कब्जेदार आहेत म्हणजे जिल्हा परिषद पाझर तलाव आहे त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही मोजणीच्या वेळी. हा त्याचा पुरावा आहे. कोणत्याही प्रकारची त्यांनी कल्पना दिली नाही किंवा मोजणी याच्यामध्ये त्या जिल्हा परिषदचे नावा लपाच्या नावावर जे आहे पाझर तलाव आहे त्यामध्ये त्यांनी मोजणीमध्ये त्यांना सहभाग करून घेतलेला नाही. त्यानंतर या ग्रामपंचायतीने काय केलंय की त्यांना NOC दिलेली आहे. NOC देतेवेळी त्यांनी त्या ठिकाणी जी बैठक घेतली 13/5/2025 त्यामध्ये 13 सदस्य उपस्थित होते. 13 सदस्य उपस्थित होते आणि आपण बघितलं असाल की ज्यावेळी त्यांनी काल प्रेस घेतली त्यावेळी फक्त त्यातील 3च दिसत आहेत आणि त्यात करून उपसरपंच नाही आहेत त्यात. आणि ज्यावेळी NOC दिली त्यामध्ये सूचक अनुमोदक नाहीत. हा घ्या त्याचा पुरावा. सूचक अनुमोदक नाहीत आणि अशा प्रकारची जी NOC दिली आहे ती ताबडतोब रद्द व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि सरपंच महाशय म्हणतात की आम्ही त्या पाण्याचा उपयोग करत नाही आहोत, पण प्रत्यक्षात जर बघितलं की एप्रिल-मे मध्ये त्या पाझर तलावामधून पूर्ण गावाला पाणी पुरवठा होत होतो. पावसाळ्यामध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये आपण जी आमची जॅकवेल आहे कुठे आहे ती ह्याच्यामध्ये खोडदेश्वर मध्ये आहे तिथून पाणी पुरवठा होतो. पण इतर वेळी म्हणजे एप्रिल-मे मध्ये त्या ह्याच्यामधनं पाझर तलावातून पाणी पुरवठा होतो. ते म्हणत असतील की आम्ही त्याचा उपयोग करत नसू तर जी बिलं येत आहेत ती बिलं अशीच येत आहेत का? 50-50 हजार रुपये बिलं येत आहेत ह्याचे वीज कनेक्शनची. म्हणजे त्या ठिकाणी पाणी पुरवठा आहे हा त्याचा पुरावाच आहे ना. आणि गोंधळपूर आणि देऊळवाडी या भागामध्ये त्या ठिकाणचा सध्या किंवा पूर्वी सुद्धा पाणी पुरवठा होत असतो. म्हणजे आपण जे ह्या करतो विकास करतो असं म्हणतायत पण ह्या गोष्टी सुद्धा विकासामध्येच येतात. इथे कोणत्याही प्रकारे पक्षीय राजकारण नाही. गावच्या विकासासाठी आम्ही एकत्र पाण्यासारखा जर प्रश्न जिवंत प्रश्न आहे तो जीवन मरणाचा प्रश्न आहे. अशा प्रश्नासाठी आम्ही सर्व पिंगुळीवासी एकत्र आलेलो आहोत. बांधकाम म्हणजे नेमकं काय करायचं? बांधकाम ह्याच्यासाठी दिलेलं आहे ना त्याची परवानगी. पण ते सांडपाण्याची व्यवस्थाबद्दल त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देताही आलं नाही त्यावेळी. ते त्यांना माहिती नाही कुठे सोडणार काय सोडणार. नैसर्गिक गणित सकल भागाकडे जाणार आहे ते वरती टॉप लेवलला जाणार नाही. पण प्रत्यक्षात त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेतल्या नाहीत असं आम्हाला त्या विभागाकडे गेल्यानंतर समजतंय. रोजगार म्हणजे आपण त्या ठिकाणी गुलामीत करण्यासारखं होईल ना ते भांडी घासायला जाणं म्हणजे. तर सरपंचांनी स्वतःचा विकास केलेला आहे वैयक्तिक. या प्रेसमधून जे पिंगुळी वासियांना आवाहन करतो की 1 मे रोजी होणाऱ्या उपोषणाला पिंगुळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी 10:30 वाजता उपस्थित राहावे. मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. पिंगुळी सरपंच महाशय जर असं म्हणत असतील की आम्ही रेखांकनासाठी परवानगी दिलेली आहे बाकी याच्यासाठी नाही, आम्ही लोकांच्या बरोबर आहे, स्थानिक नागरिकांच्या बरोबर आहे, हे जर त्यांचं मान्य केलं तर आमचं जे उपोषण आहे 1 तारीखला त्या उपोषणामध्ये सहभागी व्हावं आणि सांगावं लोकांना की आम्ही जनतेबरोबर आहोत. आणि त्यावर दिसून येईल. रेखांकनासाठी परवानगी दिली असं सरपंच म्हणताय, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? पिंगुळी ग्रामपंचायतकडे रेखांकनाचा आराखडा दिलेला नाहीये तर रेखांकन कुठला विचार बसून घेणार आहे? आराखड्याची प्रतच नाहीये त्यांच्याकडे. मी माहिती आहे त्या कागदपत्र मागून घेतलेली आहे त्यांच्याकडे. आराखडा नाही असं ते म्हणतायत, त्याच्यामुळे आपल्याला सांडपाणी कुठे जाणार ते माहिती नाही. पण त्यांनी आपण फक्त रेखांकन परवानगी दिली असं त्यांचं म्हणणं. रेखांकन परवानगी नुसतं शोसाठी दिली आहे का?
ते विचारलं लहान मुलाला तरी लहान मुलाला पाणी कुठे जाणार तर तो सांगणार पाणी वरून खाली येणार म्हणून. म्हणजे हे सरपंच गावात आहे, त्या सरपंचाला समजायला पाहिजे की पाणी कुठे जाणार आहे. त्याला जर समजून तरी सरपंच म्हणून राहूच नाही, त्याला स्वतःचा राजीनामा राजीनामा द्यावा. द्यावा. त्याला जर पाणी समजत दिलं कुठून कुठे येणार असेल तर लहान मुलं आज जन्माला 8 दिवस झाले मला विचारतो सांगेल तो बोटाने.